ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजपच्या वितुष्टीमध्ये आणखीन एक खडा पडलेला आहे। कारण किनात नाका इथे एक कार्यक्रम झाला, कळव्याला इथे कार्यक्रम झाला आणि या दोन्ही कार्यक्रमांना भाजपच्या आमदारांना, भाजपच्या नगरसेवकांना, उपमहापौरांना बोलवण्यात आलेलं नव्हतं आणि त्यामुळेच आता भाजपचे आमदार हक्कभंग आणणार आहेत। आपल्याबरोबर निरंजनजी डावखरे आहेत। सर, तुम्ही हक्कभंग समितीकडे एक प्रस्ताव सादर केलेला आहे। तो देखील ठाण्यातल्या कार्यक्रमांना उपस्थिती तुमची नव्हती, त्यावेळी तुम्हाला बोलवण्यात आलं नव्हतं, निमंत्रण नव्हतं, काय नेमकं म्हटलंय? कळव्या स्विमिंग पूलचा जो कार्यक्रम झाला उद्घाटनाचा आणि त्याचबरोबर एम मालडीचाही कार्यक्रम जो झाला त्याच्यामध्ये कुठल्याही बाबतीतलं ऑफिशियल निमंत्रण जे त्या संस्थेकडनं यायला पाहिजे होतं, महानगरपालिकेकडनं स्विमिंग पूलचं, MMRDAकडनं MMRDAच्या कार्यक्रमाचं असं कुठलंही निमंत्रण किंवा त्याच्याबद्दलचं पत्र हे मला आलेलं नाही। अनौपचारिक म्हणून मला खासदारांनी जरी फोन केला असेल तरी औपचारिक जो प्रोटोकॉल फॉलो करण्याच्या संदर्भातली जी भूमिका असते त्याच्यामधलं कुठल्याही पद्धतीचं प्रोटोकॉल किंवा कुठल्याही पद्धतीचं पत्रव्यवहार किंवा पत्रिकाही देण्याचं सोपस्कार हे प्रशासनाने केलं नाही आणि त्यासाठीच मी आमच्या सभापतींकडे या हक्कभंगच्या संदर्भातलं पत्र हे त्यांच्याकडे दिले। हक्कभंग समितीकडे हा प्रस्ताव आता जाऊन याच्यावरती योग्य ती कारवाई होणार आहे। याबद्दल काय वाटतं? कारण की MMRDAचा कार्यक्रम होता, त्या ठिकाणी शिवसेनेचे झाडून सगळे नेते आणि सगळे उपस्थित होते। कळव्याचा कार्यक्रम होता, तिथे जितेंद्र आव्हाड जे विरोधी पक्षातले आहेत, खरं म्हणजे ते विरोधी पक्षातले नेते असून त्या ठिकाणी उपस्थित होते आणि एकनाथ शिंदेंबरोबर त्यांनी भूमिपूजन केलं, त्या ठिकाणी कुदळ हातात घेतली, भाषण केलं, भाषणामध्ये एकमेकांना आम्ही आपलेच आहोत वगैरे अशा सगळ्या घोषणा केल्या किंवा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात तो कार्यक्रम झाला। मग तुम्हालाच नेमकं का ठेवण्यात आलं बाजूला, काय वाटतं? याच्यामध्ये मुळात तर प्रशासनाकडनं या संदर्भातला प्रोटोकॉल हा फॉलो केला गेला पाहिजे। निष्पक्षपणे कुठल्याही राजकारणामध्ये न अडकता प्रशासनाची जबाबदारी राहते की याच्यामध्ये पक्षामधले असतील, विरोधी पक्षाचे असतील, मित्रपक्षाचे असतील, सगळ्याच लोकांना निमंत्रण देण्याचं, कारण हा टॅक्स पेयर्सचा पैसा आहे, त्याच्यामुळे सगळे लोकप्रतिनिधी हे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह असल्याकारणाने त्यांना त्या तिकडे आमंत्रित करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची राहते। याच्यामध्ये जो कोण अधिकारी हा याच्यामध्ये दोषी आहे याच्यावरती कारवाई करण्याची मागणी ही मी आमच्या हक्कभंग समितीकडे केलेली आहे। काल आम्ही कृष्णा पाटील यांच्याशी बोललो, जे उपमहापौर आहेत, संजय केळकर यांच्याशी बोललो। सगळ्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना कुठे ना कुठे ठाण्यातल्या प्रकल्पांचा श्रेय जे आहे ते एकट्याने लाटायचा प्रयत्न करते आहे आणि त्याच्यामुळे याचे पडसाद येणाऱ्या निवडणुकीत आम्ही दाखवणार आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्ही पक्षश्रेष्ठींना सांगून एकट्याने ही महानगरपालिका किंवा विधानसभा लढू। कारण ज्यावेळी राजकारण असं, ज्यावेळी निवडणूक असं, त्याचवेळी शिवसेनेला भाजप आठवते, इतर वेळी मात्र भाजप आठवत नाही विकास कामांच्या वेळी, असा थेट आरोप त्यांनी केला। मुळात खरं तर हा सगळा जो पैसा आपण खर्च करतो तो खरं तर टॅक्स पेयर्सचा पैसा आहे, त्याच्यामुळे कोणी वैयक्तिक त्याच्यामध्ये श्रेय घेण्याचं खरं काही कारणच नाही आहे। आणि याच्यामध्ये इलेक्शन्स आता अजून 3 वर्ष दूर आहेत, त्याच्यामुळे आज याच्या संदर्भातली भूमिका हे पक्ष काय घेईल हे आज तरी ठरवणं हे योग्य होणार नाही। या संदर्भातलं निश्चितपणे आमच्या ज्या वेदना आहेत, आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही निश्चितपणे पक्षश्रेष्ठींकडे मांडू। वारंवार या घटना जे घडत आहेत याच्याबद्दल योग्य पद्धतीने पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या पक्षातले जे नेते आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून या संदर्भातली हा जो एक वितुष्ट तयार होतोय त्याच्या संदर्भात कारवाई करावी, नाहीतर हा भांडण असंच वाढत राहणार। शेवटचा प्रश्न विचारतो। असं सांगितलं जातं की गणेश नाईक यांचे जे कार्यक्रम होते भाजपचे नवी मुंबईतले, त्या कार्यक्रमांना 2 कार्यक्रमांना एकनाथ शिंदे यांना आमंत्रण देण्यात आलं नव्हतं, निमंत्रण नव्हतं आणि त्याचाच वचपा जो आहे तो ठाण्यातल्या कार्यक्रमांमधून काढला जातोय। भाजपला निमंत्रण दिलं जात नाही। शिवसेनेचे नगरसेवक म्हणतात हा आमचे कार्यक्रम आहेत, असं ऑफ द रेकॉर्ड आम्हाला सांगतात की आम्ही खर्च केला होता, आमचे कार्यक्रम आहेत। काय वाटतं? नाही, याच्यामध्ये जर ते असं काही कारण सांगत असतील तर मला फक्त एकच आठवतं की एन आय फॉर एन आय मेक्स द होल वर्ल्ड ब्लाइंड। आपण जर एकाच बाजूला दुसऱ्या बाजूचं हे करणार असू तर मग नवी मुंबईमध्ये त्यांनी महानगरपालिका विदाऊट अलायन्स लढलं, आपण इकडे युती केलीच ना। मग जर आम्ही या इकडे युतीच्या बद्दलची भूमिका घेऊन या इकडे तुमच्याबरोबर इलेक्शन लढलो आणि ज्यावेळेस तुम्ही नवी मुंबईचं जर उदाहरण देणार असाल तर ते सपशेल खोटं आहे। तुमची चूक लपवण्याचं तुम्ही एक
केविळवाणं प्रयत्न करतायत. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर निरंजनजी डावखरे आपल्याबरोबर होते आणि त्यांनी हक्कभंग समितीकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. विधान परिषदेच्या सभापतींकडे प्रस्ताव सादर केलेला आहे की ज्या प्रकारे गेल्या 2 कार्यक्रमांना भाजपच्या आमदारांना त्यांना स्वतःला देखील डावलण्यात आलं, त्यांना निमंत्रणच देण्यात आलं नाही, याबद्दल त्या अधिकाऱ्यांवर आणि प्रोटोकॉल पाळला नाही म्हणून MMRD असेल किंवा महानगरपालिका असेल तिथल्या अधिकाऱ्यांवर आयुक्तांवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. कॅमेरामन विनय अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.